नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फ्रेंड्स, I welcome all of you in this video. Friends, today we are going to read the text Book Review Swami and Friends by R.K. Narayan. So I am going to read the text with proper stress, pronunciation and intonation. I request all of you friends, please pay attention, listen carefully. A little bit about the book. म्हणजे हे जे चित्र दिसतंय तुम्हाला आर के नारायण बघा, स्वामी अँड फ्रेंड्स, या पुस्तकाविषयी थोडेसे बुक रिव्ह्यू आपण बघतोय. बुक रिव्ह्यू, इट्स अ टायटल. सी, एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक can be mistakenly understood as spoilers. So, I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. बघा, लेखकाचं काय म्हणणं आहे की या पुस्तकाबद्दल जर मी काही मेन्शन केलं, काही सांगितलं, तर ते काय ठरेल? ॲज स्पॉयलर्स म्हणजे काहीतरी बिघडवण्यासारखी गोष्ट ठरेल ती. बरोबर आहे. सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स. ह्या पुस्तकावर फक्त एक दृष्टिक्षेप टाकतोय म्हणे मी, त्याच्यामध्ये काय घडलं काय हे सांगत नाही. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. See, तर स्वामी हा जो मुलगा आहे हा एक खोडकर लहान मुलगा आहे, 10 वर्षाचा. आणि ही गोष्ट केव्हाची आहे? जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो. लिव्हिंग इन द इरा व्हेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. ब्रिटिशांची सत्ता होती भारतावर, तेव्हाची ही गोष्ट आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. बघा, म्हणजे त्याच्या वेळच्या मुलांसारखाच स्वामी हा एक असा मुलगा होता की त्याला एका ठिकाणी बसायला आवडायचं नाही किंवा शाळेत जायला आवडायचं नाही, आणि गणितही त्याच्यासाठी फारच भयंकर गोष्ट होती. इवन वर्स मॅथमॅटिक्स, गणितातही त्याला खूप भीती वाटायची, म्हणजे गणितातही तो पुअर होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. बघा, नाईटमेअरचा अर्थ दिला मित्रांनो इकडे. नाईटमेअर, अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. म्हणजे शाळा ही त्याच्यासाठी एक प्रकारे एक घाबरवून टाकणारी गोष्ट होती, न आवडणारी गोष्ट होती त्याला. Anyway, the story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. बघा, असं असलं तरी ही स्टोरी आपल्याला असं सांगते. बघा, इट अनफोल्ड्स अराउंड हॅपनिंग ऑफ दिस किड. या मुलाच्या भोवती जी कथा ही काय काय घडतं ते आपल्याला सांगते, आणि कशा पद्धतीने हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. कशा पद्धतीने तो अडचणीनं सामोरे जातो किंवा अडचणीत पडतो आणि वडिलांच्या हातचा त्याला मार खावा लागतो. दॅट वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम दिस टेक्स्ट. सी नेक्स्ट पॅराग्राफ. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट इज his way of facing life, talking himself out of everything. बघा, स्वामी इज अ टॉकेटिव्ह, बोलका मुलगा आहे, लहानसा, 10 वर्षाचा तो, आणि त्याला असं वाटतं, ही थिंक्स दॅट इज हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच तो आहे. जीवन म्हणजे हेच की कोणती गोष्ट माझ्याकडे येईल, माझ्याकडे जी गोष्ट आली त्याविषयी मी बोललं पाहिजे असं त्याला वाटतं. बिकॉज ही इज अ टॉकेटिव्ह लिटल किड. सी, बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. सत्य केव्हाही त्याला एक
म्हणजे सहजासहजी समजायचं नाही. पहा नेक्स्ट. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. बघा म्हणजे त्याच्या वेळेच्या मुलांसारखाच हा होता. टीनेजर ज्याला म्हणतो ना आपण, टीनेजर प्रेयर कविता शिकलोय बघा. ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, म्हणजे उन्हात खेळणे किंवा कोणत्याही गोष्टीला असं, जसं तुम्ही बघा चालता चालता काही मोठा खडा आला असेल काय असेल त्याला असं पाय मारतो तसं तशा पद्धतीने बघा. किक समथिंग, झाडावर चढणे, और ब्रेक समथिंग अँड हॅरॅश समबडी. हॅरॅश दॅट इज ट्रबल, कोणाला तरी त्रास देणे. म्हणजे आजकालची मुलं असं करत नाही असं लेखकाने पण म्हटलं आहे बघा. अनलाईक किड्स टुडे, आजची मुलं असं नाहीत, म्हणजे तुम्ही त्या तसं करत नाहीत. अपवादही असेल त्याला. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज, आजही भारतातल्या बऱ्याच भागामध्ये सी द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. जे ग्रोईंग अप मुलं जे आहेत, अ टिपिकल बॉय म्हटलंय, एक मुलगा, त्याचं आयुष्य आजही असं आहे. भारतामध्ये बऱ्याचशा भागामध्ये असंच आयुष्य आहे. टेक्नॉलॉजी इज अन बिग इन किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. टू प्ले हॅवॉक बघा इथं दिलेलं आहे. टू प्ले हॅवॉक टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. म्हणजे आता लेखकाने असं म्हटलं आहे की लहान मुलांना काही घेणं नसतं बाकी गोष्टीची, टेक्नॉलॉजी फारसं. ते डिडंट बॉदर मोर अबाउट टेक्नॉलॉजी, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक असं म्हटलं. पण आजची परिस्थिती बदल आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आज तुम्ही यू आर क्वाईट इंटरेस्टेड इन टेक्नॉलॉजी, आणि हे आपण जे बघतोय हे टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे की नाही मुलांना. आणि आज इट इज द नीड ऑफ द आवर दॅट यू शुड कोप विथ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीच्या सोबत तुम्हाला चाललं पाहिजे, जरी लेखकाने इथं म्हटलेलं आहे तरी. बरोबर आहे. चला पुढे नेक्स्ट. आता इकडे मार्जिन्समध्ये पहा, तिथे एक प्रश्न, वन क्वेश्चन इज गिवन, व्हॉट इज द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10-year-old स्वामी. बघा स्ट्रायकिंग क्वालिटी कोणती विचारलेली, यू कॅन फाइंड द आन्सर हिअर. कोणते? दॅट इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंग्स दॅट इज हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. ओके, दिस इज द स्ट्रायकिंग क्वालिटी. Next paragraph, see. One question is raised by the author. In what ways is Swami a typical boy in these growing years? बघा आता कशा पद्धतीने टिपिकल आहे. Next. In this regard, Narayan gets deeply into workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. बघा म्हणजे या बाबतमध्ये स्वामीचं मन कसा टिपिकल आहे हा बॉय, हाऊ इज अ टिपिकल बॉय. इन दिस रिगार्ड आर के नारायण हिमसेल्फ डीपली एक्सप्रेसेस हिज ॲटिट्यूड. बघा सांगितला त्यांचा, त्या मुलाचा ॲटिट्यूड त्यांनी सांगितलं. काय सांगितलंय बघा की नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. त्याचं मन कशा पद्धतीने वर्किंग करतंय याबद्दल आर के नारायण यांनी सांगितलं. की काय एक्सप्लेन एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. त्याचं मन काय विचार करतं आणि जगाप्रती ते कशा पद्धतीने विचार करतो तो मुलगा स्वामी, हे आर के नारायण यांनी सांगितलं इथं. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. बघा काय म्हटलेलं आहे की प्रत्येक जण जो ही स्वामी अँड फ्रेंड्स वाचतो ना ही कादंबरी, ही नॉव्हेल, तेव्हा प्रत्येक रीडरला असं वाटतं की मी स्वामी आहे. Everybody that reads the text, the novel, feels that he is Swami.
That is the attachment, and that is the greatness, that is the magic of आर के नारायण. बघा, एक्सक्विजिटचा अर्थ दिला इन अ प्लेझिंग मॅनर. बघा पुढे दिले इन पिंक बोल्ड वर्ड्स, सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या पुस्तकाच्या महत्वाविषयी काहीतरी दिलं. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values, even if it is a teen book. बघा आता टीन हे सुरू. आता हे फक्त वाचनासाठी नाही म्हणे. सी काय म्हटलं, स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. फक्त इंटरेस्टिंग बुक आहे असं नाही, बट the work attributes a lot of literary values. बघा, साहित्यिक मूल्ये सुद्धा आहेत या पुस्तकाने जपलेले आहेत ते. इवन इफ इट इज अ टीन बुक, म्हणजे टीनएजर्सचं जे पुस्तक म्हणतो ना आपण, त्यांनी वाचणं त्यांच्यासाठी, तरी सुद्धा त्यात पुष्कळसे साहित्यिक मूल्य आहेत. लेट्स मूव्ह ऑन द नेक्स्ट पेज. ओके, see friends on the next page, next paragraph. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. It's a good read, it's a good book for reading for kids and teens. लहान मुलं आणि teen, that is teenagers like you, 13 to 19. Okay, also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a सब्जेक्ट ॲट स्कूल्स. बघा, आशियातल्या बऱ्याचशा शाळांमध्ये साहित्याच्या अभ्यासामध्ये हे पुस्तक इन्क्लूड केले गेलेले आहे. इट इज वाईडली यूज इन एशियन कंटिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट म्हटलंय त्यांनी, स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर. साहित्याचा अभ्यास करतात का, म्हणजे ॲज अ सब्जेक्ट, लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट शाळांमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक बऱ्याच शाळांमध्ये आहे अभ्यासासाठी. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. बघा अर्थ दिला, टेक्निकल जार्गन, वर्ड्स यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट ऑदर्स फेल टू अंडरस्टँड. बघा, दिस डज नॉट मीन दॅट इट इज फिल्ड विथ ग्रामर. स्वामी अँड फ्रेंड, दिस बुक, or there are many technical jargons, that is technical terms that we cannot understand. आपल्याला समजणार नाही असे फारच जड असे शब्द आहेत बाबा, की जे फक्त ज्याला आपण डायलेक्ट म्हणू किंवा रजिस्टर म्हणतो, त्याला आपण पर्टिक्युलर फील्डचे रिलेटेड काही शब्द आहेत बाबा, ते समजणार नाहीत असं काही नाही. देर इज नथिंग लाईक दॅट. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. सत्य याच्या अगदी विरुद्ध आहे, म्हणजे थोडंसं वेगळं आहे. काय आहे बघा, नेक्स्ट. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. बघा, म्हणजे अशा पद्धतीने हे पुस्तक लिहिलं गेलं की हे आपण जो वाचतो त्याला वाटतं की अरे बापरे, हे एवढ्या जिनियस व्यक्तीने एवढं हे पुस्तक कसं का लिहिलं असेल, यात विश्वासच बसत नाही. इट्स व्हेरी हार्ड टू इमॅजिन दॅट जिनियस लाईक आर के नारायण हॅज रिटन दिस बुक. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. बघा, म्हणजे जे इंग्रजी वापरलं गेलं ते अगदी सोपं, साधं, सरळ, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स आर देअर. अगदी म्हणजे ज्याला म्हणतो फारच कठीण शब्द वगैरे काहीच नाही लहान मुलांच्या दृष्टीने, त्यामुळे अत्यंत सोप्या भाषेत त्याने लिहिलेलं आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. म्हणजे छोटी वाक्य ज्याला म्हणतात, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, साधी आणि छोटी छोटी वाक्य जे, ही या पुस्तकाची एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणतात, ॲड्स टू सिम्प्लिसिटी. आता एक प्रश्न आहे बघा मार्जिनमध्ये,
What does the review say about R.K. Narayan style and language? आता हे होल याच्या अभ्यासून आतापर्यंतच आपल्या लक्षात येऊन गेलं असेल की हा जो बुक रिव्ह्यू आपण वाचत आहोत, वॉट एव्हर वी आर रीडिंग हिअर, वी आर स्टडिंग हिअर, दॅट कॅन टेल अस, वी कॅन आन्सर this question with the help of whatever we have read up to know. See, what does the review say about R.K. Narayan's style and language? We can say that R.K. Narayan's style and language is very simple. It's very easy to read. The style is very lucid. Next paragraph. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. बघा, ही पण एक सत्य सांगितलेलं आहे लेखकाने की डिस्क्रिप्शनमध्ये असं म्हटलेलं आहे, इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिव्हस 10 years old इंडियन बॉय. एक खोडकर 10 वर्षाचा भारतीय मुलगा आहे असं म्हटलेलं आहे एक पुस्तकामध्ये. अँड सम पॅरेंट्स मे थिंक अबाउट द इन्फ्लुएन्स दॅट दिस मे ऑन देअर ऑलरेडी मिस्चिव्हस चाइल्ड. त्यांच्या अगोदरच एखादा खोडकर मुलगा असेल किंवा मुले असतील पालकांची, त्यांना वाटलं की हे पुस्तक वाचल्यावर आणखी जास्त प्रभावित होतील बुवा, ते आणखी जास्त खोड्या करायला लागतील हे पुस्तक वाचलं, असं बऱ्याच पालकांना वाटत असेल, वाटेल. सी, दे मे थिंक, बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स in a view of the kid which is harmless and pure in his perspective. See, encompasses, circle around. परंतु मित्रांनो बघा, हे पुस्तक काय, हे पुस्तक असं आहे बघा. But the book is as such that it encompasses, that is circles around the mischief of the kids in a view of the kid which is harmless अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे मुलांच्या खोड्या आपण कोणाच्या दृष्टिकोनातून, असा एक मुलगा की जो एक अत्यंत शुद्ध मनाचा, तो हार्मलेस आहे, निरुपद्रवी, इनोसंट मुलगा आहे, अशा दृष्टिकोन असलेला मुलगा आणि त्याच्या खोडा, या दृष्टिकोनातून हे पुस्तक प्रसिद्ध आहे बघा. ऑल्सो अमिड्स ऑल द मिस्चिफ अँड amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a see friends. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. सर्व ज्या खोड्या आपण म्हणतो, naughtiness, मिस्चिफ अँड नॉटनेस, सर्व दंगा मस्त्या किंवा खोड्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो बघा, वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हू इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. की स्वामी हा एवढ्या खोड्या किंवा मस्त्या करणार असताना सुद्धा आपल्याला दिसून येते की हा एक अत्यंत प्रेमळ आणि हळव्या मनाचा मुलगा आहे आणि अत्यंत संवेदनशील असा आहे. आणि आपल्याला माहिती आहे बघा, लेखकाने म्हटलं आहे, it is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. आणि हे पण एक सत्य आहे की जे मुलं जास्त खोडकर असतात ते सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात आणि प्रेमळ असतात. हे सुद्धा एक सत्य आहे, अ नोन फॅक्ट, सर्वांना माहिती आहे. अँड R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांपर्यंत हा मॅसेज R.K. नारायण यांनी पसरवून एक मोठं कार्य केलेलं आहे मित्रांनो. आजकाल म्हणतो मुलं खूप खोड्या करतात, परंतु खोड्या करणारी मिश्र मुलं ही खूप सेन्सिटिव्ह असतात. हा मॅसेज त्यांनी पसरवलेला आहे. चला पुढच्या पेजवर जाऊया. येस, दिस इज द लास्ट पेज. सो इन कंक्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रेन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. बघा,
म्हणजे थोडक्यात निष्कर्ष असं आपल्याला सांगता येतो की हे जे पुस्तक आहे, दिस बुक स्वामी अँड फ्रेंड्स, दिस बुक इज अ गुड रीड फॉर ऑल चिल्ड्रन. इट्स अ गुड बुक फॉर रीडिंग फॉर ऑल चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. फर्स्टली पहिलं असं की दोज हू वॉन्ट इट फॉर the sake of reading, for the sake of enjoyment, and second, those who want to improve their English skills. It is a really good book. See, the question is given here in the margins. What are the two advantages of reading this book? कोणते दोन फायदे आहेत हे पुस्तक वाचण्याचे? तर इथं दिलंय बघा. कोणते आहेत ते? That is, it is good for enjoyment. First, the second, those who want to improve their English skills, it is a great book. Okay, so these are the two advantages of reading this book. Last, see about the author, लेखकाविषयी आता दिले. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. बघा, R.K. नारायण हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल की स्वामी अँड फ्रेंड्सचे जे लेखक आहेत आपले, ते भारतीय लेखक आहेत आणि अनेक महानतम जे लेखक आहेत भारतातले त्यातलं हे नाव आहे R.K. नारायण. R.K. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. म्हणजे आजपर्यंतचे नामवंत असे साहित्य भारताने निर्माण केलं आहे, त्यामध्ये R.K. नारायण यांचाही फार मोठा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. बघा, त्यावेळेचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये असलेले मुलं आणि एक प्रकारे हा स्वामी त्यांचं प्रतिनिधित्व करतो. ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह, दॅट इज द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड हिज माइंड शोज अस. त्यावेळेला असणारे मुलं आणि टिपिकल टीनेजर ज्याला म्हणूया आपण, अंडर ब्रिटिश रुलिंग. तर हे या पुस्तकात दाखवलेलं आहे. बघा, अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आणखी कोणकोणते आहेत मग R.K. नारायणचे फेमस असे पुस्तकं कोणते आहेत तर बघा, मालगुडी डेज, द गाईड, वी नो द गाईड पिक्चरसुद्धा आहे बघा. देवानंद यांचा पिक्चर आहे द गाईड. इट इज पिक्चराइज ऑन दिस नॉव्हेल. ही जी नॉव्हेल आहे त्यांची त्याच्यावरच तो पिक्चर आहे, त्याची स्टोरी त्याच्यामध्ये आहे. मालगुडी डेज, द गाईड, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. बरं, म्हणजे रामायण आणि महाभारत यांचे सुद्धा एक संक्षिप्त रूपामध्ये हे दोघं जे महाकाव्य आहे ते सुद्धा त्यांनी पुस्तकाच्या रूपात लिहिलेले आहेत, प्रोज. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असता, तुम्हाला आवड असेल तर जरूर त्यांची पुस्तकं वाचा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. सो फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द टेक्स्ट. आपण अशा पद्धतीने टेक्स्ट संपवलेला आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. मला वाटतं तुम्ही हे तुम्हाला समजलं असेल. ओके, थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.